मॉर्निंग, मी नेहाली आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर आय नो खूप दिवसानंतर हा व्लॉग येणार आहे, पण हा व्लॉग स्पेशलसुद्धा असणार आहे कारण आज आपण सेलिब्रेट करणार आहोत काय. मी व्हेज आहे, गटारी सेलिब्रेट करायला. येस. आणि मी फक्त खाणार आहे छोले. छोले जे भाऊ बनवणार आहे. छोले कारण हा एक आणि अजून एक मुलगी दोघंच व्हेजिटेरियन आहेत. मी चाललोय कॅरम खेळायला बाई. काल क्रिकेट खेळून आलोय. काल आम्ही पोझनमध्ये टुर्नामेंट जिंकून आलोय, त्यामुळे माझी पूर्ण बॉडी स्टिफ आहे. तर मी बोलला आता घरी झोपून काय करणार, तर आता चाललो यांच्यासोबत गटारी करायला. आणि मग आम्ही तिकडे कॅरम चॅम्पियनशिप खेळू चॅम्पियन बोर्ड वरती. दिस हाऊस सिद्धी साईच्या घरी जातो. आणि आता कॅबचा वेट करतोय भाई. कॅब येईल आता. कॅब येईल आणि तिथे सगळे खूप लोक येणार आहेत सिद्धीच्या घरी आणि मस्त चिकन वगैरे बनणार आहे. मटन नाही बनणार आहे कारण इथे खूप कमी लोक मटन खातात. तर मी ऑलरेडी फ्रायडेला मटन खाऊन टाकलं आहे. तर ही असणार आहे फुल चिकनवाली पार्टी आणि येस मजा येणार आहे. तर स्टे ट्यून. हा व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही तुमच्या गटारीला काय केलं हे सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हेज लोकांची गटारी कशी असते ते सुद्धा बघा. टाक टाक म्हणजे नब्रे इंडिया. Where are you from? You're from? You can go straight, bro. Okay. Tak. Oh. तुम्ही बघू शकता मस्त ऊन पडले आणि आज खूप सुंदर वेदर आहे पोलंडमध्ये आणि त्यातल्या त्यात गटारी पण आहे. तर आपल्या मराठी लोकांसाठी महाराष्ट्रीयन लोकांसाठी गटारी म्हणजे मोठा विषय असतो कारण आजचा आपला शेवटचा दिवस आहे. आपण नॉनव्हेज खाणार आहे, त्यानंतर गणपती बाप्पा येतील, मग सगळे सण चालू होतील आणि मजा येणार आहे. आपल्या सगळ्या सणांची सुरुवात होणार आहे. स्टेइंग इन अब्रॉड आम्ही या सगळ्या गोष्टी खूप मिस करत असतो. इंडियामध्ये तर मस्त गटारीला बेत असतातच. आपण फ्रेंड्स फॅमिली सगळे भेटून एन्जॉय करतो. तर आम्ही ट्राय करतो पोलंडमध्ये असताना की त्यातल्या त्यात आपण एकत्र भेटू आणि या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करू. तर आम्ही हा गटारीचा प्लॅन केला आहे सिद्धीच्या घरी. तर आम्ही आता चाललो आहे. मी सिद्धीच्या बिल्डिंग खालीच आहे. तर माझा असा प्लॅन आहे कारण मी तर नॉनव्हेज खात नाही आहे, त्यामुळे मी असं करणार आहे की मी कॅरम खेळणार आहे आणि माऊने आणलेले छोले पण खाणार आहे. आणि माझ्यासोबत लतिका पण आहे आणि अजून पण एक दोघं जण व्हेजिटेरियन आहेत. ते तर माझे बेस्ट फ्रेंड आहे. त्यांच्याशी मी आता ग्रुप बनवणार आहे आणि आम्ही युनिटी करून ह्यांचं चिकन स्पॉइल कसं करता येईल ते बघणार आहे ह्यांचा प्लॅन. पण यस, बाकी पण सर्व मित्र वगैरे एकत्र येणार आहेत आणि मी मजा करू, कॅरम वगैरे खेळू, थोडं पत्ते वगैरे खेळू, टाइमपास. तर बघू आता आमचा दिवस कसा. येस, सो टुडे गॉन बी फन डे. तर म्हणून आम्ही विचार केला की व्लॉग पण बनवूया आणि मग तुमच्यासोबत सुद्धा आमची गटारी शेअर करूया. ही सिद्धीची बिल्डिंग आहे. तर लेट्स गो. तर हा माझा OTT आहे. मी हा इथे खालचे आहे. आता वाटण बनवतोय. साईला झूम करते. साई बिचारा एकदम फुल काम करतोय आणि इथे ही पब्लिक. हे माझा डाव. ओके सिद्धी तू नाही खेळते. रिंगी सिद्धी नाही खेळते. मी नाही खेळत. ह्यांचं मग अच्छा सिद्धीने ना पत्ते लपवले आहेत आणि हे लोक शोधते पत्ते ढेंचे. Oh my God. प्लीज सॉरी बोला. मी विचार ना ब्रेक कोणाचा आहे. ओ ये मी बघून दाखवलंच ना.
बघून आहेस तू? चल मी बघते आता. तू बघून खेळते? बघून कोण कोण खेळते? ते बनवले ऑलरेडी साहिल. हे बघ, हे आहे सुक चिकन. इथे पुरी बनते, ही तळते, मी हिला देते आणि ही लाटते. मी लाटते आणि हे सगळे ते तनिषनी बनवलंय सुक चिकन. लग्नातला काढतोय का? यश पाके लग्न कशी काढतात? कोण आहे आपण तिकडचे? तर स्वतःला पण घे. तू काय करतोय? झोपलेला? हा 5 वाजता झोपला. मी सुपरवायझर आता आहे. मी उठलाय. बघतोय सगळे बरोबर जेवण बनवतात की कॉन्ट्रॅक्टर नाही, येतो. झोपलेला हा एवढा बरोबर वेळ. खेळतात की नाही. मग कॉन्ट्रॅक्टरला रेस्ट नको काय थोडीशी? आता सगळं झाल्यावर भांडी घासत नाही. भांडी पण शिजली नाही. सगळं झालं की dishwasher ला लगेच लावली. पळून जाणार घरी. सोडणार. तोडकरला बोलणार कॅब कर, मग ते म्हणणार, माझ्या पण ऍड स्टॉप करणार. घ्या. बघ आम्ही किती पुऱ्या बनवतोय एवढे सगळे. हे आहे किती किलोचा होता? 2 किलो की 1 1 किलो? किलो 1 किलो. आणि इंडियन चिकन 4.5 किलो ना. 6.5 किलोचं चिकन. 6.5 किलो चिकन. हा. त्यातल्या 1 आणि किलो हा- तोडकरच खाणार आहे. असं तोच बोललाय. आणि हा ते उभा राहिला पुऱ्या खातोय. टेस्टिंग जेवण मला बरोबर पाहिजे. हे आम्ही बनवलंय व्हेज मध्ये आम्ही बनवलंय छोले आणि पुरी. आणि नॉनव्हेज मध्ये सिद्धू. शेफ कोण आहे? व्हेजचा शेफ कोण आहे? निहाली परब आहे. नॉनव्हेजचा शेफ तनिष आणि हे तनिष आहे, हे साहिल आहे. पुऱ्या पोरींनी बनवले. अच्छा. भात पोरींनी लावलाय. मी पण काय केलं? सुपरवाईज केलं या लोकांना की जेवण चांगलं बनव वगैरे. त्याच्यासाठी आता खूप प्राऊड आहे मी माझ्या स्टुडंट्सवरती की सगळं जेवण चांगलं बनवलं, मॅनेजमेंट सगळं चांगलं केलं. खोकलं आहे ते, पाणी देऊ का जरा तुला? तर असं आमची ही गटारी जेवतो. पहिले मी व्हेजवाल्यांना देते. हलकी झाली एकदम. कोण हलकं झालं? इथे पण एकदम सुक्का होत नॉनव्हेज इज कमिंग. त्यामुळे ते लग्नात शूट करतात ना एकदम. खातो. आई बहार बनके. काय यार, पाहुण्यांना पण स्वतः प्लेट भरायला लागते. जेवायला फुल पब्लिक. फर्स्ट बैच. तिने टेस्ट केलं तिला माहिती. कसं है? मैंने बनाया है वेज. हाँ. खूप मस्त, खूप मस्त. हे नॉनव्हेज आहे, हे व्हेज आहे. काय बाई भंडारा. माझं ताट दाखवलं पाहिजे. कसं आहे निहाली? हा काय आवडलं तुला? जास्त मला रस्ता आवडलाय. साहिलनी बनवलंय, सुक्क तनिषनी बनवलंय. सुकं पण मस्त आहे, पण ते वाटण आहे ना, मालवणी स्टाईल मध्ये बनवलंय त्यांनी. हे मालवणी आणि प्रॉपर असा रस्ता बिस्ता पिऊन सर्दी पातळ झाल्या वाटत. चांगलं होतं. मिस्टर अंडरटेकर. 1 तास लावतो जेवण. कसं होतं? चांगलं होतं. काय आवडलं? विचार तर करू दे, शेंबूड येते ना खाते, कंट्रोल करते बोलायच्या आधी. माझ्या ताटात नाही नाही, मस्त आहे एकदम. सर्दी एकदम हे झाली. रस्ता खायला. तोडकर तोडकर बोलते. ओंकार थांबलाय जेवणासाठी. जेवायचं अजून थांबायचं. आत्ताच आला तो. कर. भाई 1 नंबर सुक्का झाला आणि चिकन पण मस्त आहे. हो काय? तू काय बनवलंस? काय बनवलं? मी आज काहीच नाही बनवलं. सामान घेऊन आलो. आज मी सामान घेऊन आलो.
कसं होतं जेवण? हा आईच्या हातचं मजा असं बोल ना आज काय स्पेशल कसं आहे तरी? सुका चिकन रस्सा आणि राईस